कर्नाटकमध्ये एसटी महामंडळाच्या बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिगांनी काळं फासलं। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण सुद्धा केली। एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा येते का अशी विचारणा करण्यात आली। एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केली आहे, त्याच्यामुळे चालकाला तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आलंय असं समजतंय। ही दृश्य आपण बघतोय। कन्नडिगांनी बसला काळं फासलं, शिवाय चालकाला सुद्धा मारहाण केली। पुन्हा एकदा भाषावाद उफाळून आलेला आहे। या बसचा जो चालक होता त्याला कन्नड भाषा येते का अशी विचारणा केली गेली आणि त्याच्यावरून त्याला मारहाण झाली। शिवाय बसला सुद्धा काळं फासलं गेलं। ही दृश्य आपण बघतोय। पुन्हा एकदा कन्नड रक्षक वेदिकेच्या सगळ्या कन्नडिगांनी ही आक्रमक भूमिका घेतली। बसला काळं फासलं, शिवाय चालकाला सुद्धा मारहाण केली। सध्याच्या क्षणाला चालकाला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय असं समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, चालकाच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील, कन्नडिगांबाबत काही भूमिका पोलिसांनी घेतली आहे का, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा या सगळ्याचे आता प्रतिसाद उमटण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने नेमके काय संकेत? रिद्धी महाराष्ट्रात देखील याचे पडसाद जे ते उमटण्याची शक्यता आहे, कारण आपण बघितलं तर हे एसटी वरती पूर्णपणे काळ फासण्याचा प्रकार जो आहे तो तिथल्या कन्नड रक्षक वेदिके संघटनेने केलेला आहे। अशा पद्धतीची माहिती जी आहे ती चालक आणि वाहकाने दिलेली आहे आणि संबंधित चालकाला देखील त्या ठिकाणी मारहाण देखील झाल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि मारहाण झाल्यानंतर संबंधित चालकाला लगेचच तिथल्या वाहकांनी आणि काही नागरिकांनी रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेली आहे। मात्र आपण ही बघताय मोठ्या प्रमाणात संपूर्ण गाडीला काळं फासण्याचा प्रकार जो आहे तो झालेला आहे। तर हा नेमका प्रकार कशामुळे झाला हे देखील अद्याप माहिती समोर आलेली नाही। मात्र अचानकच अशा पद्धतीनं पुन्हा एकदा हे कन्नड रक्षक वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीच्या घटना जे ते घडताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे याचे पडसाद जे ते आता महाराष्ट्रात देखील उमटण्याची शक्यता आहे। मात्र ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल। गेल्या अनेक वर्षांपासून या सीमा भागातला लढा सुरू आहे आणि यावरती अनेक आंदोलनं देखील होतात आणि अशाच पद्धतीनं अनेक वेळा घटना देखील घडलेल्या आहेत। मात्र ही घटना देखील आज रात्री काल खरं तर घडलेली आहे आणि त्यानंतर आता पुढे कशा पद्धतीनं महाराष्ट्रात याचे पडसाद जे ते उमटणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। रिद्धी, शेखर, ज्या कन्नडिगांनी गाडीचं नुकसान केलंय किंवा चालकाला मारहाण केली आहे त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का, इतकी आक्रमक भूमिका त्यांनी घेतल्यामुळे? रिद्धी, अद्याप या संदर्भात काही माहिती आलेली नाही। मात्र संबंधितांना दरवेळीच अशा पद्धतीच्या घटना जे ते घडलेल्या आहेत, यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत। महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीनं गाड्या जर कर्नाटकच्या आल्या तर कर्नाटकच्या गाड्यांना देखील काळं फासण्याचा प्रकार जो आहे तो आपल्या इकडल्या मराठी भाषिकांनी देखील केलेला आहे। कारण त्या ठिकाणून ज्या पद्धतीनं कन्नडिगांची जी दमदाटी सुरू असते त्याला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणून देखील अशा पद्धतीचे प्रत्युत्तर दिलं जातं। मात्र हा नेमका प्रकार कशामुळे झाला आहे, हे काळं फासण्याचा प्रकार अचानकच कशामुळे झाला हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। ती तपासात नेमकी काय माहिती समोर येते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। रिद्धी जी जी शेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।